मंदिरामध्ये आपण 2 वेळा आरती म्हणतो, माहित आहे का? कधी वेळ मिळाला का मंदिरात जायला? विसरलो आपण. काय जायचं यार त्या देवाकडे, काय देणार आहे नाहीतरी तो मीच घेणार आहे सगळं. मंदिरात जाणं सुद्धा आपण बंद करून टाकलेलं आहे. वेळच नाही की आपल्याला, व्यायामाला वेळ नाही. इथे 15 जण व्यायाम करताय. देवाला कोण बोलवणार आहे? तर 2 वेळा आपण काय होतो, सकाळी जी प्रार्थना होते आपली आरती होते 5:30 ला किंवा 7 ला पण आता आरती होते, बरोबर का? काकड आरती होते, शेज आरती होते रात्री. माहित आहेत का आरत्यांचे प्रकार? चांगली गोष्ट आहे, माहिती आहे. किती वेळ चालते आरती? नाही एवढे गेले नाही मंदिरात. ही प्रॉपर्टी आपली, ठीक आहे. आणि आपण स्वतःला म्हणतो मी करे यार नाही. अरे तू 125 करोडचा मालक आहे, पण मला किंमत नाही या शरीराची. कचरा कुंडी करतोय तिला. या शरीराची किंमत मला केव्हा कळते? ज्यावेळी एखादा अवयव माझा निकामी होतो शरीरापासून. समजा माझा ऍक्सिडेंट झाला आणि पाय मोडला माझा, डॉक्टरने पाय बांधून दिला. आता मला कळालं की अरे माझा पाय किती महत्वाचा होता, कारण मला चालताच येत नाही. 1.5 महिना पडलेला असतो बेडवरती, हालचालच करता येत नाही. तेव्हा मला किंमत कळते की किती महत्वाचा पाय माझा. एखाद्या आंधळ्या व्यक्तीला विचारा डोळ्यांची किंमत काय आहे, रडेल विचारा, डसा डसा रडेल. तुम्हाला सांगितलं रे तुम्ही चांगले आहात, दोन्ही डोळ्यांनी दिसतंय तुम्हाला, मी जन्मल्यापासून अंधकारामध्ये जीवन जगते. एखादा डायलिसिस वर जीवन जगणारा व्यक्ती, डायलिसिस माहित आहे का? ज्याचे फिल्टर, टेक्निकल भाषेत फिल्टर म्हणतो आम्ही त्याला. फिल्टर म्हणजे काय? किडन्या रक्त शुद्ध करतात. ज्याच्या किडन्या फेल झाल्या त्याला डायलिसिस करावं लागतं. त्याला विचारा किडन्यांची किंमत काय आहे. एकदा डायलिसिस केलं त्याला डॉक्टरने की किती दिवस जगू शकतो तो? 2 दिवस महिने कसले, 48 ते 72 तास. त्यानंतर पुन्हा त्याला जावं लागतं डायलिसिस करायला. डिपेंड करतो ते त्याची किडनी किती फेल झाली आहे. बिलकुलच निकामी झालेल्या माणसाला 2 दिवसामध्ये पुन्हा डायलिसिस करायला जावं लागतं. आणि डायलिसिस तितकं सोपं नाहीये, प्रचंड यातना होता. आपली शिरच कापतात की डॉक्टर, हृदयातून आलेली 2 शिरा कापतात. एकीकडून शुद्ध अशुद्ध रक्त जातं, दुसरीकडून शुद्ध रक्त आतमध्ये. फिल्टरचं काम कोण करतं? मशीन. आता त्या डायलिसिस करणाऱ्या व्यक्तीला विचारा किडन्यांची किंमत काय आहे. आता आपलं सगळं ठणठणीत आहे ना, किंमत नाही आपल्याला शरीराची. समजा मी म्हटलो तुम्हाला 2 कोटी देतो, 1 किडनी काढून द्या मला पटकन, तुम्ही म्हणाल काय घ्यायचं त्या 2 कोटी? काय म्हणणार तुम्ही? साहेब माफ करा, असं काही मागून दुसरं काही मागा मला, माझ्या शरीराचा अवयव मी देणार. इतकं हे मूल्यवान शरीर आहे, पण माझं त्याच्याकडे काडीचंही लक्ष नाहीये. जगतो नुसता कुत्र्या मांजराचा. तर ह्या मूल्यवान शरीराला आणखीन एका मूल्यवान गोष्टीशी जोडणं म्हणजे योग. कुठली मूल्यवान गोष्ट? श्वास. मला आहे का मूल्यवान? लक्ष आहे का आपल्या श्वासाकडे? मी कालच्या दिवशी जेव्हा तुम्ही धावल्यानंतर डोळे बंद करायला सांगितले तेव्हा तुम्ही पहिल्यांदा बघितलं श्वासाला, नाहीतर वेळ नाही आपल्याला श्वास बघण्यासाठी. जगतोय नुसतं. आई बापाने जन्माला घातलाय ना, उपकार केले का आपल्यावर? बरोबर का? घातलं की त्यांनी जन्माला. आणि काय बघायचं त्या श्वासाला? काय त्याच्यात असं बघण्यासारखं? काल मी तुम्हाला जबरदस्ती डोळे बंद करायला लावले धावल्यानंतर आणि बघायला लावलं. बघा जरा स्वतःला श्वासाला काय चालली आहे गडबड शरीरामध्ये. तेव्हा तुम्ही पहिल्यांदा श्वास बघितला, बरोबर का? नाहीतर वेळ मिळाला का श्वास बघायला? या श्वासाची किंमत मला केव्हा कळते हो? ज्यावेळी आम्हाला सोडून जातो. ज्यावेळी मी पाण्यामध्ये डुंबून मरत असतो तेव्हा विचारा श्वास कुठे आहे? कासावीस झालेला असतो मी त्याच्यासाठी. तर माझ्या शरीराला माझ्या श्वासाशी जोडणं म्हणजे योग.
आणखीन एक सूक्ष्म गोष्ट या देहामध्ये आहे, तिला म्हटलं जातं मन. आहे का मन? कुठे आहे? दिसत नाही. हृदयात की डोक्यात? हृदयात आहे असं कोणाचं म्हणणं आहे? त्यांनी हात वर करा. 1 2 बस बस का? आणि डोक्यात आहे असं कोणाचं म्हणणं आहे? त्यांनी हात वर करा. कुठल्या पाण्यात नाही, नुसतं जगतोय आपण. मन आहे की नाही तुम्हाला ते तरी सांगा. नाही का? कुठे दाखवा की मन. मला तरी मन आहे. इतका सोपा प्रश्न आहे, पण उत्तर देणं फार कठीण आहे. मनाचा ठिकाणच सांगता येत नाही. शरीराच्या अणु रेणू मध्ये मन सामावलेलं आहे. अणु रेणू मध्ये. आणि शरीराच्या बाहेर जर निघालो तर साऱ्या शरीरामध्ये मन सामावलेलं आहे. आता जर मी म्हटलो की तुम्हाला मंगळग्रहावर जायचं आहे, अशी चुटकी मारल्याबरोबर मी मंगळग्रहावर जाणार. मनाने अख्खं ब्रह्मांड व्यापून टाकेल इतकं मोठं मन आहे. आणि अगदी अणु रेणू मध्ये सामावलं जाईल इतकं छोटं माझं मन आहे. पण मला या मनाची सुद्धा जाणीव काही जगत चांगलं नसता तर माझ्या श्वासाला त्या मूल्यवान अशा मनाशी जोडणं म्हणजे योग. आणखीन एक सूक्ष्म गोष्ट या देहामध्ये आहे, जी मनापेक्षा आणखीन सूक्ष्म आहे. कुठली? आत्मा आहे गो. अरे काय होता नाही कोणी मानत नाही. कोणी बघितला गेला कुठं सांगता झाले आपले पूर्वज. बंधूंनो आणि भगिनींनो, 100% आत्मा या देहामध्ये तो आहे. म्हणूनच मी काम करू शकतो आहे. कार्य करण्याची खरी प्रेरणा कोणाकडून मिळते? आत्म्याकडूनच मनाला पारिषित होते. मनाची ती श्वासाला आणि श्वासाची मग ती शरीरावर येते. आणि मगच मी माझे दैनंदिन काम करू शकतो. तर माझ्या मनाला माझ्या आत्म्याशी जोडणं म्हणजे योग. म्हणजे जोडलेले नाहीत का? हॅलो, पतंजली ऋषीधर म्हणतात की जोडणं म्हणजे योग आहे. याचा अर्थ ते जोडलेले नाही आहे. काय म्हणतोय तुमचं? तुमचं म्हणणं काय? जोडलेले आहे की नाही? मोठी शंका आहे बाबा. पुन्हा 10 वर्ष जीवन जगतो आणि मग साहेब तुम्हाला उत्तर देतो ते 40 वर्ष वाया गेले. समजलंच नाही. खरंच वाया गेले आपले हे 40 वर्ष. अजूनपर्यंत आपल्याला आपल्या देहाची किंमतच कळाली नाही. तर माझं मन आणि माझा आत्मा 100% जुळलेलेच आहे, नाहीतर मी जगणारच नाही. पण त्याची मला जाणीवच नाहीये. ती जाणीव करून घेणं म्हणजे योग. आणखीन एक सूक्ष्म गोष्ट या जगामध्ये आहे, जी आत्म्यापेक्षा सूक्ष्म आहे. कुठली? परमात्मा आहे का या जगात? भरपूर शंका आहे. पण आपण वेगवेगळी नावं देऊन टाकली त्या परमात्म्याला. कुणी गॉड म्हणतं, कुणी जिजस म्हणतं, कुणी अल्लाह म्हणतं, कुणी वायुगुरु म्हणतं, कुणी राम म्हणतं, कुणी रहीम म्हणतं. हे सगळे देव संपले. कुणी ग्रह ताऱ्यांची नावं देऊन टाकली. चंद्र म्हणतं, मंगळ म्हणतं, शनी म्हणतं. म्हणतात ना गुरु. किती देव बनवून टाकले. कार्य करण्याची खरी प्रेरणा परमात्म्याकडूनच आत्म्याला मिळत असते. मग आत्म्याची ती मनाला, मनाची श्वासाला, श्वासाची मग ती शरीरावर येते. आणि मगच मी माझे दैनंदिन काम करू शकतो. ज्या दिवशी आत्मा आणि परमात्म्यातलं कनेक्शन कट होतं, ऐकताय का? ज्या दिवशी आत्मा, परमात्मा आणि आत्म्यातलं कनेक्शन कट होतं, त्या दिवशी उन्मेष शिंदे नावाचा व्यक्ती या जगात एक दिवस सुद्धा राहू शकत, एक क्षण सुद्धा राहू शकत नाही. सगळं संपलेलं असतं. तर माझ्या आत्म्याला माझ्या परमात्म्याशी जोडणं म्हणजे योग. ही व्याख्या तयार केली पतंजली ऋषींनी ध्यानाच्या प्रगाढ अवस्थेमध्ये असताना. काय योग म्हणजे? व्यायाम नव्हे. व्यायामचा बाय प्रॉडक्ट आहे हो, तो होणारच आहे. शरीर मजबूत होणारच आहे. पण माझ्या शरीराला माझ्या श्वासाशी जोडणं, श्वासाला मनाशी जोडणं, मनाला आत्म्याशी जोडणं आणि आत्म्याला
परमात्म्यात विलीन करणं म्हणजे योग. ही आहे खरी योगाची व्याख्या. आता योगाचं भरपूर काय 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 पोस्टमॉर्टम झालेलं आहे. योगा स्टुडिओ सुद्धा झालेले आहे आणि त्याच्यात काय वेगळं वेगळं शिकवलं जातं. आणि आता आपण योग नाही का, खरा शब्द काय योग, योगा नव्हे, पण आपण काय म्हणतो योगा. त्याला ए लागला इंग्रजांनी मागे, YOGA. काय उच्चारतो योगा. आणि आता आपण काय करतोय योगा करतोय. योगा हा मूळ शब्द नाही, योग हा मूळ शब्द. तर मग आपण कामाला लागूया. लागायचंय. आज आपण प्रत्यक्ष योगाभ्यास करणार आहोत सूर्य नमस्काराच्या माध्यमातून.